मोरबा रोड परिसरात सामाजिक संघटना आणि वन विभागाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली होती। भविष्यात हा परिसर हिरवागार व्हावा, प्रदूषण कमी व्हावे आणि पुढील पिढ्यांना शुद्ध पर्यावरण मिळावे या उदात्त हेतूने लावलेली ही कोवळी रोपे काही अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या वणव्यात होरपळून गेली। ही विदारक परिस्थिती पाहून पत्रकार अरुण पवार यांचे मन हेलावून गेले। ही झाडे बोलू शकत नाहीत, परंतु त्यांनाही जगायचे आहे या भावनेतून त्यांनी या कोवळ्या रोपांना वाचवण्याचा निर्धार केला। परिसरात पाण्याची कोणतीही सोय नसताना त्यांनी हार मानली नाही। मोरबा रोड वरून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि वाहन चालक प्रवास करतात। अनेक जण अर्धवट पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या रस्त्याच्या कडेला फेकून देतात। इतरांसाठी तो फक्त कचरा होता, पण अरुण पवार यांनी त्यातच जीवन शोधले। त्यांनी परिसरातील फेकून दिलेल्या बाटल्या गोळा केल्या आणि त्यामधील उरलेले पाणी या तहानलेल्या रोपांच्या मुळाशी घालण्यास सुरुवात केली। या उपक्रमातून इच्छाशक्ती असेल तर टाकाऊ वस्तूमधूनही जीवन फुलवता येते हा प्रेरणादायी संदेश समाजासमोर आला। पावसाळा सुरू होईपर्यंत अशाच पद्धतीने फेकून दिलेल्या बाटल्यातील पाण्याचा वापर करून या झाडांचे संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले।